श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी जमाला दंडकमंडलूधर कट्याधर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ हेता हाता श्री ब्रह्मसुता नमियेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला। धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोण्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रमक धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्याती महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाचे नसेसी ऐसी एकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमित कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोनी ज्ञातेती डोलविते मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदय स्थिर राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकराचरणार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना करोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती
कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचापा मोधी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बसवणी दोहोवरी तिसरेवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर्व. मंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटका पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदाटका प्रती. तेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येवोनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर आम्ही पाहिले सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू संत लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परसत द्वितीय अध्याय गोड. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्यु शुभमृत. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पूर्णावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीतनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिंद्य होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले 16 ग्रहाप्रती स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती. 16 करी आदर योग याग दिक काही. 16 केले नाही परी भक्ती स्तव पाही. स्वामी आले सदनाते तयाची देखोनी भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा 16 चित्ती. आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसे दिवस चाकरी 16 करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असते जे. 16 ग्रहाप्रती आले कोणी यकयती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपास इकळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी एकोणी राव बोलला कायवानी. गावात यती यवोनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली काणी. हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची.
खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्यु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय.